इंटरनेट ज्याला रातोरात हिरो बनवतं त्याला एका क्षणात जमिनीवरही आणू शकतं याचा प्रत्यय सध्या राघव चड्डा यांना येत असेल. चड्डा यांनी आप सोडून भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्या इंस्टाग्रामवर अनफॉलोचा अक्षरशः पाऊस पडलाय. अवघ्या 24 तासात त्यांचे फॉलोअर्स 1.46 कोटींवरून 1.32 कोटींवर आले. तब्बल 14 लाखांहून अधिक तरुण चाहत्यांनी त्यांना थेट अनफॉलो करत आपला राग व्यक्त केलाय. राघव चड्डा यांची ओळख आजवर यूथ आयकॉन अशीच होती. संसदेत डेटा एक्सपायरी, निवडणूक लढवण्याचे वय 21 करणे, डिलिव्हरी बॉयचे प्रश्न आणि पितृत्व रजेची मागणी अशा कूल मुद्द्यांवर ते बोलायचे. अगदी स्वतः डिलिव्हरी बॉय बनून त्यांनी ग्राउंड लेवलला काम केले. मात्र ज्या तरुण पिढीने अर्थात जेनझीने त्यांना डोक्यावर घेतलं त्यांनाच त्यांचा हा राजकीय पलटी मारण्याचा निर्णय पटलेला नाही. राघव चड्डा यांनी आपल्या 7 सहकाऱ्यांसह राज्यसभेत भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला. तांत्रिकदृष्ट्या हे विलिनीकरण कायदेशीर असले तरी नैतिकदृष्ट्या तरुणाईने याला संधी साधू राजकारण ठरवलंय. राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवल्यानंतर निर्माण झालेली ही दरी थेट पक्षांतरापर्यंत पोहोचली. पण या प्रवासात चड्डा यांनी आपली सर्वात मोठी ताकद म्हणजे डिजिटल पाठिंबा गमावल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अनिश गावंडे यांनी याला जेनझी अनफॉलो मोहीम म्हटलंय. राजकारणात सत्तेची गणिते जुळवता येतात, पण लोकांचे प्रेम आणि विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा मिळवणे कठीण असते. चड्डा यांची ही डिजिटल उतरती कळा भविष्यातील राजकारणासाठी एक मोठा इशारा मानली जात आहे.